नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सेकंड इयर बी एडच्या 205 पॅडागॉगी सब्जेक्टचे जे काही वेगवेगळे विषय आहेत त्यामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी प्रामुख्याने आणि बाकीचे जे काही विषय आहेत या विषयातील जे काही कॉमन टॉपिक आहेत त्याच्याविषयी MCQ पाहणार आहोत। फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि जनरल सायन्स या विषयातील प्रामुख्याने घटक आहेत। या व्यतिरिक्त इतर विषयांमध्ये देखील या घटकांचा समावेश केला गेला आहे। त्यामुळे व्हिडिओ बारकाईने पहा, प्रश्नांसोबत केलेले जे काही विश्लेषण आहे ते देखील बारकाईने ऐका। चला तर मग सुरुवात करूया। पहा, लर्निंग बाय डुईंग कृतीद्वारा शिक्षण या तत्वावर कोणती अध्यापन पद्धती आधारलेली आहे। आता आपल्याला माहितीच आहे की अध्यापनाच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत। मग त्यामध्ये अध्यापनाच्या पद्धती काही शिक्षक केंद्रित आहेत, काही विद्यार्थी केंद्रित आहेत, काही सामान्य पद्धती आहेत आणि काही विशेष पद्धती आहेत। तर यामध्ये पर्याय काय दिलेत आपल्याला? उद्गामी, दिग्दर्शन, प्रयोगशाळा प्रायोगिक की व्याख्यान। तर कृतीद्वारा शिक्षण हे जे आहे ते प्रायोगिक पद्धती जी आहे या प्रायोगिक पद्धतीवर आधारित हे कृतीद्वारा शिक्षण आहे। या पद्धतीमध्ये विद्यार्थ्यांची प्रमुख भूमिका असल्याने ही विद्यार्थी केंद्रित पद्धती आहे। तुम्ही जर चर्चा पद्धती, व्याख्यान पद्धती, कथन पद्धती जर पाहिल्या तर त्या शिक्षक केंद्रित अध्यापनाच्या पद्धती आहेत। दिग्दर्शन ही देखील शिक्षक केंद्रित अध्यापनाची पद्धत आहे, परंतु प्रयोगशाळा किंवा प्रायोगिक ही जी पद्धत आहे ती विद्यार्थी केंद्रित आहे। प्रयोगाचे निष्कर्ष विद्यार्थी काढतात, स्वतः प्रयोग करतात, त्यामुळे विद्यार्थ्यांचं कौशल्य आणि शास्त्रीय वृत्ती ही वाढीस लागते। ज्यावेळेस प्रयोगामध्ये विद्यार्थ्यांना अडचण येईल त्याच वेळेस काय करतात? शिक्षक इथे मदत ही करत असतात। पुढील प्रश्न पहा, खालीलपैकी प्रकल्प पद्धतीचा फायदा कोणता आहे? फायदा विचारलेला आहे इथं। सर्वच अभ्यास या पद्धतीने करता येत नाही, वेळखाऊ व खर्चिक पद्धत आहे, सामूहिक प्रकल्पात विद्यार्थी वैयक्तिक कौशल्य मर्यादा पडतात, चौथं विद्यार्थ्यांमध्ये लोकशाही मूल्य विकसित होतात। त्याचा फायदा विचारलेला आहे, तर फायदा जो आहे तो पर्याय क्रमांक 4 ड हा बरोबर आहे। विद्यार्थ्यांमध्ये प्रकल्प पद्धतीमध्ये लोकशाही मूल्य ही विकसित होतात। इतर जे आहेत ते या पद्धतीचे मर्यादा किंवा तोटे आहेत, जसे की सर्व अभ्यास या पद्धतीने करणे शक्य नाही, ही पद्धती खर्चिक आहे, वेळखाऊ आहे। त्यानंतर बऱ्याच वेळेस काय होतं, सामूहिक प्रकल्पात विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक कौशल्य मर्यादा पडतात। काही वेळेस संकलनातून जे ज्ञान मिळते ते उथळ राहण्याची भीती असते, त्यामुळे प्रकल्प हे शिक्षकांच्या पर्यवेक्षणाखालीच पूर्ण होणे अधिक उत्तम आहे। त्यामुळे चौथा जे पर्याय आहे लोकशाही मूल्यांचा विकास होतो हा बरोबर आहे। या व्यतिरिक्त प्रकल्प पद्धतीमध्ये अजून काय काय होऊ शकतं? मग त्यामध्ये सांघिक कामातून वाटाघाटी, चर्चा, संवाद अशा कौशल्यांचा विकास होतो। स्वयंमाध्यमातून मिळणारं ज्ञान चिरकाल राहतं। प्रत्यक्ष जीवनात काम करण्याची मुलांना संधी मिळते, त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होतो। सहकार्य वृत्ती, गटात काम करण्याची भावना, सृजनशीलता, तर्कशक्ती इत्यादी शक्तींचा विकास हा होत असतो। पुढील प्रश्न पाहूयात। खालीलपैकी टिंबटिंब पद्धती ही शिक्षक केंद्री आहे। 4 पर्याय दिलेले आहेत, दिग्दर्शन, प्रकल्प, स्वयंशोधन की प्रायोगिक। तर याचं बरोबर उत्तर आहे दिग्दर्शन ही जी पद्धती आहे ही पद्धती शिक्षक केंद्रित पद्धती आहे। दिग्दर्शन या पद्धतीमध्ये शिक्षक स्वतः प्रयोग करून विद्यार्थ्यांना त्याचं निरीक्षण किंवा काही जर निरीक्षण असतील काही नोंदवण्यास सांगतात। ही जी पद्धती आहे याला प्रयोग दिग्दर्शन पद्धती असं देखील म्हणतात। शिक्षक विद्यार्थ्यांसमोर प्रयोग करतात आणि विद्यार्थी प्रयोगाचे निरीक्षण करून शिक्षकांच्या प्रश्नाची उत्तरे देतात, ही दिग्दर्शन पद्धती आहे। यामध्ये दिग्दर्शन पद्धतीचे वेगवेगळी वैशिष्ट्य सांगितले येतं। दिग्दर्शनाचा हेतू प्रथम शिक्षकाने स्पष्ट करावा, पूर्वनियोजन करावे, त्यासाठी लागणारं साहित्य, कृतींचा क्रम शिक्षकाने पूर्वनियोजन करावे, दिग्दर्शन करण्याच्या आधी शिक्षकाने पूर्वचाचणी करून पाहावी, कृती करायला योग्य क्रम, लागणारा वेळ, येणारे निष्कर्ष याचं यशस्वीता पडताळून पाहावी। त्यानंतर प्रयोगाची मांडणीसाठी साधन कसे असावेत, उंच टेबल असावा, कौशल्य सफाईदारपणे करावीत, विद्यार्थ्यांचं अवधान खेचून घेतलं पाहिजे दिग्दर्शन पद्धतीमध्ये, विद्यार्थ्यांचा सहभाग घेतला पाहिजे आवश्यक त्या ठिकाणी, आणि प्रयोग करताना शिक्षकाने आकृती, कृती, प्रयोगाच्या नोंदी योग्य वेळ फलकावर लिहाव्यात। दिग्दर्शन पद्धती जी आहे ही शिक्षक केंद्रित आहे, म्हणून शिक्षकाचं ही जी काही वैशिष्ट्य सांगितली दिग्दर्शनाची ही सगळी शिक्षकाला लागू होतं, सगळे शिक्षकानेच करायचं आहे। विद्यार्थ्यांनी फक्त आणि फक्त काय करायचं आहे?
निरीक्षण करायचं आहे. त्यामुळे या पद्धतीचे काही फायदे पण आहेत आणि काही तोटे पण आहेत. आता फायदे तर तुम्हाला कळाले असतील, पण तोटे काय आहेत? स्वतः प्रयोग करण्याची संधी मुलांना काही मिळत नाही. त्यानंतर याच्यामध्ये कृतीद्वारा शिक्षण या तत्त्वाचा वापर तितकासा होत नाही. जो कृतीद्वारा शिक्षणाचा वापर प्रायोगिक पद्धतीमध्ये होतो तो या दिग्दर्शन पद्धतीमध्ये होत नाही. विद्यार्थी फक्त निरीक्षण करतात. आणि आणखी एक गोष्ट आहे, सर्व विद्यार्थ्यांना प्रयोग दिसेलच असं पण नाही आहे. त्याच्यामुळे सगळ्यांनाच याचं आकलन होईल असं नाही. जे हुशार विद्यार्थी आहेत त्यांना जास्त संधी दिल्यामुळं त्यांना आकलन होईल, पण इतर वर्गातील विद्यार्थी दुर्लक्षिले जाऊ शकतात. जर दिग्दर्शनाचा वेग जर जास्त असेल तर महत्त्वाचा भाग देखील विसरला जाऊ शकतो. हे याच्या मर्यादा आहेत. फायदे असेल तर फायदे फार आहेत त्याचे फायदे. हे फायदे आपण पुढील प्रश्नामध्ये पाहणार आहोत. आता पुढील प्रश्न पहा. खालीलपैकी दिग्दर्शन पद्धतीचा फायदा कोणता आहे? फायदा कोणता आहे असं विचारले. विद्यार्थ्यांना स्वतः प्रयोग करण्याची संधी नाही. कृतीद्वारा शिक्षण तत्त्वाचा वापर होत नाही. धोक्याचे प्रयोग शिक्षक दाखवू शकतात. सर्व विद्यार्थ्यांना प्रयोगाचे आकलन होत नाही. अतिशय सोपं उत्तर आहे. आत्ताच आपण विवेचन केलेलं आहे. 16व्याचं उत्तर आहे क. धोक्याचे प्रयोग शिक्षक दाखवू शकतात. हाच या प्रयोगाचा दिग्दर्शन पद्धतीचा फायदा आहे. बाकी हे सगळ्या मर्यादा आहेत. आणखी काय काय आहे याच्यामध्ये? आर्थिकदृष्ट्या परवडणारी पद्धत आहे, कारण जर धोक्याचे प्रयोग असतील, साहित्य कमी असेल तर फक्त शिक्षक प्रयोग करून दाखवणार, विद्यार्थी पाहणार. या पद्धतीमुळे वेळेची बचत होते. त्यानंतर विद्यार्थ्यांची निरीक्षण शक्ती आणि अनुमान क्षमता वाढते. त्यानंतर थोड्या वेळेत जास्त प्रयोगाचे दिग्दर्शन करता येते. शालेय स्तरावर ही पद्धती उपयुक्त आहे आणि विज्ञान विषयाची आवड देखील इथे निर्माण होण्यास ही उपयुक्तही असते. पुढील प्रश्न पाहूयात. प्रयोगशाळेचे खालीलपैकी कोणते प्रकार पडतात? आता प्रयोगशाळा महत्त्वाची आहे. प्रयोगशाळा जो घटक आहे तो विज्ञान अध्यापनामध्ये अतिशय महत्त्वाचा असा घटक आहे प्रयोगशाळा. तर या प्रयोगशाळेचे कोणकोणते प्रकार पडतात हे पाहायचं आहे. तर पर्याय दिले तर सर्वसामान्य प्रयोगशाळा, दिग्दर्शन प्रात्यक्षिक खोली, विशिष्ट विषयाला अनुसरून प्रयोगशाळा आणि त्यानंतर काय दिलेलं आहे? वरील सर्व. तर याचं अगदी बरोबर जे उत्तर आहे ते आहे वरील सर्व जे आहेत. वरील सर्व जो पर्याय आहे तो बरोबर आहे. तर यामध्ये प्रयोगशाळा जे काही 3 प्रकार आहेत. सर्वसामान्य प्रयोगशाळा यामध्ये काय केलं असतं? ही प्रयोगशाळा तात्विक त्याचबरोबर प्रात्यक्षिक कामासाठी उपयुक्त असते. या प्रयोगशाळेला लेक्चर कम लॅबोरेटरी म्हणतात. दिग्दर्शन ही जी काही प्रयोगशाळा आहे यामध्ये प्रात्यक्षिक खोली या प्रकारामध्ये दिग्दर्शनासाठी एक खोली आणि त्याला जोडूनच प्रात्यक्षिक कामासाठी एक खोली अशा 2 स्वतंत्र खोल्या असतात. विशिष्ट विषयाला अनुसरून प्रयोगशाळा म्हणजेच काय? विज्ञानाच्या भौतिकशास्त्र, जीवशास्त्र, रसायनशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र या सगळ्या वेगवेगळ्या विषयांसाठी वेगवेगळ्या प्रयोगशाळा असतात. त्यामुळे 11चं उत्तर आहे वरील सर्व. पुढील प्रश्न पाहूयात. खालीलपैकी कोणते गुण भौतिकशास्त्र शिक्षकाला लागू होतात? आता हा जो प्रश्न आहे हा 3ही शाखांमध्ये लागू होतो. विज्ञान शिक्षकाला लागू होतो, जीवशास्त्र शिक्षकाला लागू होतो, रसायनशास्त्र शिक्षकाला लागू होतो आणि जनरल सायन्स शिक्षकाला लागू होतो. त्यामुळे याचं पर्याय पाहूया आपण. प्रायोगिक कौशल्य असावे, मूल्यमापन तंत्रांची जाणीव असावी, विज्ञानाबाबत अभिरुची असून चांगला निरीक्षक असावा की वरील सर्व. तर हे सर्व जे काय आहेत सर्वच्या सर्व गुण भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र अशा सर्व शिक्षकांना हे गुण लागू होतात. सर्व विज्ञान शिक्षक हे अंतर्गत जे काही शिक्षक विज्ञान शिकवतात या सर्वांना हे गुण लागू इथं होत असतात. विज्ञान शिक्षकामध्ये अनेक प्रकारचे कौशल्य तिथं असणं हे गरजेचं असणार आहे. विज्ञान शिक्षकामध्ये शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता अतिशय महत्त्वाची आहे. कुठल्याही शिक्षकामध्ये व्यावसायिक पात्रता ही B.Ed, D.Ed अशा प्रकारची असावी. त्यानंतर विषयावर प्रभुत्व त्याचं असणं गरजेचं आहे. विषयातील बारकावे शिक्षकास माहिती असावेत, संकल्पना या स्पष्ट असावेत. हे विज्ञान शिक्षकाचे मी गुण सांगते तुम्हाला. त्यानंतर विज्ञान शिक्षक किंवा इतर विषयातील शिक्षक इतर विषयांचे देखील ज्ञान असावे जेणेकरून त्या शिक्षकाने इतर विषयांशी समन्वय साधावा. प्रात्यक्षिक कौशल्य विज्ञानाचे वेगळेपण किंवा शिक्षकांचे वेगळेपण काय आहे? तर ते प्रयोग हे चांगल्या पद्धतीने करू शकतात आणि विद्यार्थ्यांवर तिथं वेगवेगळ्या प्रकारची कौशल्यही विकसित करू शकतात. विज्ञान अध्यापनासंबंधित मानसशास्त्राचे ज्ञान किंवा इतर कुठल्याही शिक्षकाला बालमानसशास्त्राची माहिती असावी, विद्यार्थ्यांच्या मानसशास्त्राची माहिती असावी. त्यानंतर त्याला परीक्षा पद्धतीचे ज्ञान देखील असणं गरजेचं आहे. लेखी, तोंडी, प्रात्यक्षिक, शालेय स्तरावर घेतलेल्या वेगवेगळ्या परीक्षा यांचं देखील ज्ञान असावं. शैक्षणिक साहित्य तयार करणे, वापरणे हे देखील विज्ञान शिक्षकाला करता येणं गरजेचं आहे. विज्ञानामध्ये प्रत्येक वेळेस काही वेळेस साहित्य उपलब्ध होईल असं नाही. मग सोपे सोपे जे प्रयोग आहेत ते साहित्य तयार करावं. फुलांचे भाग असतील किंवा मग प्रकाश किरण सरळ असा प्रयोग असेल किंवा साधा विद्युत थर रचना असेल,
फुले, उदबत्ती, वनस्पतींची पानं, मूळ, खोड असे जे काही आहेत ते साधारणतः आपण उपलब्ध करू शकतो, हे साधने तयार करू शकतो. विज्ञानाची विचारपद्धती आणि तर्क हा शिक्षकाचा चांगल्या पद्धतीने असावा. वैज्ञानिक उपक्रम त्याने चांगल्या पद्धतीने राबवावेत. या व्यतिरिक्त इतर विषयातील शिक्षक देखील विज्ञान शिक्षकाप्रमाणेच विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य आणि संशोधन करण्यास प्रवृत्त करणारा देखील असावा. पुढील प्रश्न पाहूयात. 5E अध्ययन प्रतिमानात विद्यार्थी लक्ष केंद्रित करण्यासाठी प्रश्न विचारणे, घटनाचित्र प्रसंग स्पष्ट करणे हे कोणत्या पायरीत घडते? आपल्याला माहिती आहे 5E लर्निंग मॉडेल हे जनरल सायन्समध्ये पण आहे, त्यानंतर हे फिजिक्समध्ये पण आहे, हे केमिस्ट्रीमध्ये पण आहे. 5E लर्निंग मॉडेल जे आहे त्याचं विकसन रॉबर्ट बेबी यांनी केलेलं आहे. यामध्ये अध्ययन प्रतिकृती याची जी अध्ययन प्रतिकृती आहे ती जॉन डुई आणि जीन पियाजे यांच्या विचारावर आधारलेली आहे. आता प्रश्न काय विचारले तर अध्ययन प्रतिमानात विद्यार्थी लक्ष केंद्रित करण्यासाठी काय करायचं आहे आपल्याला? त्यांना प्रश्न विचारायचे, घटनाचित्र प्रसंग स्पष्ट करायचे. म्हणजे काय विद्यार्थ्यांना एका प्रकारे एंगेज ठेवायचं आहे. तर याचं बरोबर उत्तर आहे एंगेज किंवा एंटर. पर्याय काय आहेत आपले? इलॅबोरेट, एक्सप्लोअर, एंगेज, एक्सप्लेन. त्याचं बरोबर उत्तर एंगेज. एंगेज या पहिल्या ईमध्ये आपण काय करतो? विद्यार्थ्यांना अध्ययन भागाचे दिग्दर्शन, चित्रे, तक्ते दर्शवणे, चर्चा घडवून आणणे, त्यानंतर अध्ययन प्रवृत्त करण्यासाठी त्यांना प्रयत्न केले जातात. दुसरं जे ई आहे एक्सप्लोअर, अन्वेषणात्मक. मग काय अध्ययनाच्या पहिल्या टप्प्यावर काय केले? विद्यार्थ्यांनी अध्ययनावर केंद्रित केलेलं आहे. परंतु अन्वेषण एक्सप्लोअर या टप्प्यावर काय करायचं आहे? विद्यार्थी काय करणार? जी माहिती संग्रहण, निरीक्षण, आकलन, परीक्षण, परिकल्पनांची निर्मिती करणार आहे. त्यानंतर स्वतःचे अनुभव, शिक्षकांनी सांगितलेले अनुभव याची जुळवाजुळव करणार. त्यानंतर यामध्ये विद्यार्थी जो आहे तो आपल्या गटातील सामूहिक कार्य देखील करणार आहेत. समूहात प्रयोग करणं झालं. विद्यार्थी जर काही चुका असतील तर त्यांच्या हातून आलेल्या तर शिक्षक त्या चुकांची दुरुस्ती देखील करणार आहे. विद्यार्थी एकमेकांशी आंतरक्रिया आणि शिक्षकाची आंतरक्रिया या पायरीमध्ये प्रस्थापित करणार आहेत. पुढचं ई काय आहे? एक्सप्लेन. तर हे तुम्हाला चांगलं माहिती आहे, स्पष्टीकरण करायचं आहे, विश्लेषण करायचं आहे. या टप्प्यावर विद्यार्थी त्याने ज्या ज्या काही कृती केल्या आहेत त्याचे काय परिणाम असतील, त्यातून मिळालेली काय माहिती आहे तिचं विश्लेषण करतो. पहिल्या टप्प्यामध्ये काय? पहिल्या ईमध्ये अध्ययनावर केंद्रित करतो, दुसऱ्या ईमध्ये एक्सप्लोअर करतो, तिसऱ्या ईमध्ये एक्सप्लेन करतोय, स्पष्टीकरणाचे काम करतोय. आता अध्ययनाची ही जी पायरी आहे स्पष्टीकरणाची, इथं स्पष्टीकरण म्हणजेच काय? विद्यार्थी उत्तर देणार आहे परंतु शिक्षक जास्तीत जास्त स्पष्टीकरण करणार आहे. कारण इथं विद्यार्थी स्पष्टीकरणाचं काम देखील करणार आहे परंतु शिक्षक हा काय करणार आहे? विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या चुका त्यांना लक्षात आणून देणार आहे आणि विद्यार्थ्यांमध्ये काय काय उणिवा राहिलेल्या आहेत त्या त्यांना सांगणार आहे. पुढचं ई आहे इलॅबोरेट, तपशीलवार विवरण करायचं आहे. म्हणजे यामध्ये काय करतो? विद्यार्थी त्यांच्या नवीन ज्ञानाचा प्रत्यक्ष उपयोग करते, उपयोजन, नवीन समस्यांची निर्मिती पण करतो, त्या समस्यांवर उपाययोजना पण शोधतो, गटामध्ये काम करतो, संपूर्ण वर्गाला एखादी समस्या दिली तर संपूर्ण वर्गातील गटात काम करतो. थोडक्यात वैज्ञानिक पद्धतीने विचार मांडतो तो. म्हणजे तपशीलवार विवरण ही अशी एक पायरी आहे ज्याच्यामध्ये नवीन नवीन अध्ययन ज्या काही समस्या असतील त्या सोडवण्यासाठी जुन्या अध्ययन समस्या काय होत्या त्याच्यावेळेस आपण काय केलं तर असा संबंध प्रस्थापित करण्याचा विद्यार्थी प्रयत्न करतो. शेवटची पायरी महत्त्वाची मूल्यमापन, इव्हॅल्युएट. याच्यामध्ये काय आहे? विद्यार्थी ज्या संकल्पनांचे आकलन करतो त्याचे संकल्पनात्मक प्रतिबिंब त्याच्या अध्ययनात दिसते. विद्यार्थी मग इथं शिक्षकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देतो, सारांश तयार करतो, स्पष्टीकरण करतो, आलेखांचे वाचन करतो, नकाशाची पूर्तता करतो, तक्त्यांचे मूल्यमापन करतो. अशा अनेक प्रकारे विद्यार्थ्यांचं मूल्यमापन हे तिथं केलेलं असतं. तर 17व्या प्रश्नाचं उत्तर आहे ई एंगेज. पुढील प्रश्न पाहूयात. खालीलपैकी कोणता घटक हा पाठ्यपुस्तकाच्या अंतरंगात येतो? आता आपल्याला माहिती आहे पाठ्यपुस्तकाच्या विश्लेषणाचे म्हणजे पाठ्यपुस्तकाचं जे काही ॲनालिसिस आहे, विश्लेषण जे आहे ते 2 प्रकारे केलेलं असतं पाठ्यपुस्तकाचं विश्लेषण. मग त्यामध्ये अंतरंग असतील किंवा बाह्यरंग असतील. तर यामध्ये प्रश्न विचारले अंतरंगात कोणता घटक येतोय? मुखपृष्ठ, मलपृष्ठ, कागद की आशयाची मांडणी? तर याचं अगदी सोपं आणि बरोबर उत्तर आहे आशयाची मांडणी. बाकीचे जे घटक आहेत ते मुखपृष्ठ, मलपृष्ठ, कागद हे पाठ्यपुस्तकाच्या बाह्य रंगामध्ये येतात. पाठ्यपुस्तकाचं बाहेरचं कव्हर, मुखपृष्ठ, फ्रंट पेज हे आकर्षक असावे, त्यावरून पुस्तकाचे कोणत्या विषयाचे आहे
त्याच्यावर चित्रावरून पुस्तकात काय आहे याची कल्पना आलेली पाहिजे. मलपृष्ठ म्हणजे मागची पुस्तकाची बाजू, बॅक पेज. त्याच्यामध्ये बऱ्याच चित्रांचा समावेश असतो. मलपृष्ठावरील आतील बाजूस देखील चित्रांचा वापर असतो, जेणेकरून विद्यार्थी अट्रॅक्ट होईल पुस्तकाकडे. त्यानंतर कागद, पाठ्यपुस्तकाचा कागद चांगल्या प्रतीचा असावा. 70 GSM मायक्रोवेव्हचा तो पांढरा शुभ्र चिवट कागद असावा. चांगल्या कागदावर केलेली छपाई अधिक काळ टिकून राहते म्हणून चांगला कागद असावा. आणि त्याच्यानंतर काय आणखी जे काही बाह्य रंग आहेत त्याच्यामध्ये छपाई आहे, बांधणी आहे, किंमत आहे. आता पुढील प्रश्न याच्यावर आधारित आहे बरं का. 19वा, खालीलपैकी कोणता घटक हा पाठ्यपुस्तकाच्या बाह्य रंगात येतो? पर्याय पहा. प्रस्तावना व सारांश, आशयाचं स्पष्टीकरण, किंमत आणि भाषा. तर याचं बरोबर उत्तर आहे बाह्य रंगात कोणता घटक येतो? किंमत. 19वा प्रश्नाचं उत्तर आहे किंमत. याच्यामध्ये किंमत महत्त्वाची आहे. पाठ्यपुस्तकाची किंमत ही सर्वसामान्य विद्यार्थ्यांना परवडेल अशी असावी, जेणेकरून सगळे विद्यार्थी पुस्तक हे विकत घेऊ शकतात. म्हणजेच हा बाह्य रंगात घटक येतो. अंतरंगातले घटक आहेत ते, बाकीचे जे घटक आहेत ते अंतरंगातले आहेत. प्रस्तावना आणि सारांश, पुस्तकाच्या आतल्या प्रत्येक प्रकरणाच्या सुरुवातीला प्रस्तावना असावी, सर्वात शेवटी त्याच्यामध्ये सारांश किंवा उजळणी केलेली असावी, आशयाचं स्पष्टीकरण चांगल्या प्रकारे दिलेलं असावं, आशयाची मांडणी चांगल्या प्रकारे केली असावी, पुस्तकाची भाषा ही चांगली असावी. आणखीन काय काय घटक आहेत बरं अंतरंगात? अद्ययावत आशय असावा, पुस्तकातल्या आकृत्या आणि चित्र चांगल्या प्रकारे रंगीत असाव्यात, आकृत्यांना नावं दिलेली असावीत, प्रत्येक शिकायचे प्रयोगाचे हेतू, उद्दिष्ट, निरीक्षण, निष्कर्ष व्यवस्थित दिलेले असावेत, काही विद्यार्थ्यांनी घरी प्रयोग करायचे असतात त्याची देखील माहिती असावी. पाठ्यपुस्तक थोडक्यात विद्यार्थी केंद्रित असावं, विद्यार्थ्यांच्या गरजांशी निगडीत असावं, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या अध्यापन पद्धतीनं स्थान देखील असावं. त्यानंतर सर्वात शेवटी स्वाध्याय देखील असावा. काही प्रकरणांच्या शेवटी प्रकल्प, क्षेत्रभेटी, उपक्रम, कृती या देखील असाव्यात. त्यानंतर पारिभाषिक शब्दांची जी सूची असते ती पुस्तकाच्या शेवटी असावी. संदर्भ ग्रंथ असावेत, कुठून या पुस्तकाचे संदर्भ घेतले, इंटरनेटची माहिती असावी. सर्वात महत्त्वाचं म्हणजे गाभा घटक, मूल्य, जीवन कौशल्य हे देखील याच्यामध्ये असावेत. आपल्याला माहिती आहे 10 गाभा घटक आहेत, 10 मूल्य आहेत आणि 10 जीवन कौशल्य आहेत. याचं देखील प्रतिबिंब किंवा परावर्तित झाली पाहिजे पुस्तकातून, हे महत्त्वाचं आहे. आशयाचे सामाजिक मूल्य देखील जपलं पाहिजे. आशयातून कुठल्याही जाती, धर्म, पंथ, समुदाय यांच्या भावना दुखावल्या जाणार नाही याची काळजी घ्यावी, कारण आपल्याला भारत धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे, त्यामुळे कुठल्याही एका विशिष्ट अधिकृत धर्म नाही आपल्या इकडं, सगळ्याच धर्मांना समान वागणूक आहे. त्यामुळं आशयाचे सामाजिक मूल्य जपावे. अशा पद्धतीने हे अंतरंग आहेत. पुढील प्रश्न पाहूयात. आकृतीच्या सहाय्याने आशयाचे केलेले प्रतिपादन म्हणजे टिंबटिंब आहे. आलेख, तक्ता, नकाशे की चित्रपट्टी. आता शैक्षणिक साधनाविषयीचा हा प्रश्न विचारलेला आहे. यामध्ये आकृतीच्या सहाय्याने आशयाचे केलेले प्रतिपादन म्हणजे याचं बरोबर उत्तर आहे तक्ता. तक्त्यामध्ये देखील वेगवेगळ्या प्रकारे हे तक्ते असतात. विज्ञानामध्ये किंवा इतर कुठल्याही विषयामध्ये तक्ते हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. काही तक्ते आपण इथं प्रयोगशाळेत किंवा शाळेमध्ये किंवा विद्यालयात तयार करत असतो. काही तक्ते हे आपण बाजारातून विकत आणलेले असतात. काही तक्ते हे शिक्षकांनी किंवा विद्यार्थ्यांनी तयार केलेले असतात. पुढील प्रश्न पाहूया. एखाद्या वस्तूची हुबेहूब आकृती म्हणजे टिंबटिंब होय. भित्तिपत्रक, त्रिमितीपत्रक, सपाट चित्र की प्रतिकृती. त्याचं बरोबर उत्तर आहे प्रतिकृती. एखाद्या वस्तूची हुबेहूब आकृती म्हणजे प्रतिकृती. प्रत्यक्ष वस्तू दाखवणे हा सगळ्यात परिणामकारक अनुभव असतो, परंतु प्रत्येक वेळी आपण प्रत्यक्ष वस्तू दाखवू शकत नाही. अशा वेळी प्रतिकृतीच्या सहाय्याने संकल्पना स्पष्ट करावी लागते. उदाहरणार्थ डोळ्याची अंतररचना दाखवायची, आपल्याला पचनसंस्था दाखवायची आहे, त्यानंतर सोलरची रचना दाखवायची आहे, पवनचक्की दाखवायची आहे, कानाची रचना दाखवायची आहे. म्हणजे याच्यामध्ये प्रतिकृतीचे देखील वेगवेगळे प्रकार आहेत. बाह्य प्रतिकृती, आंतररचना प्रतिकृती आणि प्रत्यक्ष कार्य प्रतिकृती. मग याचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे प्रतिकृती. बाकीचे जे आहेत ते देखील लर्निंग रिसोर्स आहेत, शैक्षणिक साधनांचे प्रकार आहेत, पण ते वेगळ्या पद्धतीचे आहेत. पुढील प्रश्न पाहूयात. 5E लर्निंग मॉडेल यांचे विकसन टिंबटिंब यांनी केले. 4 पर्याय: रॉबर्ट हुक, रॉबर्ट बेबी, स्किनर की पॅवलो. याचं बरोबर उत्तर आहे, मागील प्रश्न देखील सांगितलेलं आहे, याचं बरोबर उत्तर आहे रॉबर्ट बेबी. जीवशास्त्रीय पृच्छा प्रशिक्षण प्रतिमान टिंबटिंब यांनी विकसित केले. हिल्डा टाबा, रिचर्ड सचमन, जॉन डुई, रॉजर बेकन. याचं बरोबर उत्तर आहे रिचर्ड सचमन यांनी हे प्रतिमान विकसित केलेले आहे. स्वयंशोधन पद्धतीचा जनक कोण आहे? किलपॅट्रिक, डॉक्टर विटाकर, डॉक्टर H.E. आर्मस्ट्रॉंग की डॉक्टर ब्लूम. तर याचं बरोबर उत्तर आहे डॉक्टर H.E. आर्मस्ट्रॉंग हा स्वयंशोधन पद्धतीचा जनक आहे. स्वयंशोधन पद्धतीमध्ये काय आहे? विद्यार्थ्यांनी स्वतः काही तत्त्व शोधून काढणं अपेक्षित आहे. पुढील प्रश्न पहा.
आता इथं पुढील व्याख्यांचे जनक सांगा असं विचार. इथं 4 व्याख्या दिलेल्या आहेत. या 4ही व्याख्या प्रकल्पाच्या व्याख्या दिलेल्या आहेत. प्रकल्प म्हणजे थोडक्यात इथं काय असणार आहे तर पाहूयात आपण. शालेय जीवनाकडून खऱ्या जीवनाकडे घेऊन जाणारा एक लहानसा कण म्हणजे प्रकल्प, पहिली व्याख्या आहे. तर याच्यामध्ये 4 पर्याय दिलेले आहेत ना, या 4 पर्यायातला बरोबर पर्याय जो असणार आहे, पहिली व्याख्या जी आहे ना, शालेय जीवनाकडून खऱ्या जीवनाकडे घेऊन जाणारा एक लहानसा कण म्हणजे प्रकल्प, ही जी व्याख्या आहे ती व्याख्या बेलाड यांची आहे. मग याचा अर्थ अ आणि ब हे दोन्ही पर्याय कट झाले. क आणि ड पैकी एक पर्याय बरोबर आहे. बेलाड यांची व्याख्या, पहिली व्याख्या बेलाडची. दुसरी, नैसर्गिक वातावरणात पूर्णतेप्रत नेलेली कोणतीही समस्यात्मक कृती म्हणजे प्रकल्प होय. ही व्याख्या स्टीव्हन्सन यांची आहे. दुसरा पर्याय आहे स्टीव्हन्सन. दुसरा जी व्याख्या आहे जनक आहे स्टीव्हन्सन. तर बरोबर पर्याय जो आहे शेवटचा ड, बेलाड, स्टीव्हन्सन, विल्यम हेनरी किलपॅट्रिक आणि वॅटसन. तिसरी व्याख्या काय आहे? विशिष्ट हेतुपूर्तीसाठी मनापासून स्वीकारलेली व सामाजिक वातावरणात पार पडलेली कृती म्हणजे प्रकल्प. ही व्याख्या आहे विल्यम हेनरी किलपॅट्रिक. चौथी व्याख्या आहे विद्यार्थ्यांनी करावयाचे समस्या प्रधान कार्य ज्यात समाविष्ट अशी अध्ययन कृती म्हणजे प्रकल्प. ही व्याख्या आहे वॅटसन यांची. आता प्रकल्प पद्धतीमध्ये काय आहे? प्रकल्प पद्धती जास्तीत जास्त करून स्टीव्हन्सन यांनी 1950 साली उपयोगात आणली, पण जॉन डुई आणि किलपॅट्रिक हे याचे खरे सूत्रधार आहेत. या प्रकल्प पद्धतीमध्ये वेगवेगळ्या पायऱ्या सांगितलेल्या आहेत. कार्यवाहीचे टप्पे याच्यामध्ये एकूण 6 पायऱ्या सांगितल्या आहेत. पहिली पायरी आहे वातावरण किंवा परिस्थिती निर्माण करणे. दुसरी आहे उद्दिष्ट निश्चित किंवा हेतू निश्चित करणे. तिसरी आहे प्रकल्पाचे नियोजन करणे. चौथी आहे प्रत्यक्ष अंमलबजावणी करणे. 5वा आहे अहवाल तयार करणे आणि 6वा आहे मूल्यमापन. सर्वात शेवटची पायरी मूल्यमापन. प्रकल्प पद्धतीच्या एकूण 6 पायऱ्या सांगितलेल्या आहेत. चला पुढील प्रश्न पाहूया आपण. टिंबटिंब या पद्धतीचे जनक शेनार्ड डी सिम्पसन व नॉर्मन हे आहेत. 4 पर्याय दिलेले आहेत. दिग्दर्शन, कथन, प्रकल्प की प्रायोगिक. आता आपलं प्रकल्प जनक आपल्याला माहिती आहे किलपॅट्रिक हे आहेत. मग 3 पर्याय राहिले, दिग्दर्शन, कथन आणि प्रायोगिक. प्रायोगिक ही जी पद्धती आहे त्या पद्धतीची देखील एक वेगळे मानसशास्त्रज्ञ त्याचे जनक आहेत. तर याचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे दिग्दर्शन या पद्धतीचे जनक शेनार्ड डी सिम्पसन व नॉर्मन हे दिग्दर्शन या पद्धतीचे जनक हे सांगितलेले आहेत. पुढील प्रश्न आहे ह्युरिस्टिक हा शब्द ह्युरिस्को या टिंबटिंब शब्दापासून तयार झालेला आहे. लॅटिन, जर्मन, फ्रेंच की ग्रीक? याचं बरोबर उत्तर आहे ग्रीक शब्दापासून हा शब्द तयार झालेला आहे. ह्युरिस्को या ग्रीक शब्दापासून हा शब्द तयार झालेला आहे. पुढील प्रश्न पाहूयात. टिंबटिंब यांच्या मते विज्ञानाची संरचना ही टिंबटिंब यांच्या मते विषयाची संरचना ही मनोऱ्यासारखी असून मूर्त कल्पना तळाशी तर अमूर्त कल्पना वरच्या टप्प्यावर असतात. जीन पियाजे, जेरोम ब्रुनर, डेव्हिड आसुबेल की मॉस्लो? तर याचं बरोबर उत्तर आहे डेव्हिड आसुबेल. डेव्हिड आसुबेल यांच्या मते विज्ञान विषयाची संरचना ही मनोऱ्यासारखी असून मूर्त कल्पना तळाशी तर अमूर्त कल्पना वरती असतात. पुढील प्रश्न समान गुणधर्म असलेल्या चेतकांचा समूह म्हणजेच टिंबटिंब होय. संज्ञा, सामान्यीकरण, व्याख्या की संबोध? तर याचं बरोबर उत्तर आहे संबोध. समान गुणधर्म असलेल्या चेतकांचा समूह म्हणजे संबोध आहे. पुढील प्रश्न पाहूया. टिंबटिंब या पद्धतीचा वापर मानसशास्त्रात झाला असून मानसशास्त्रज्ञ वुंट यांनी जर्मनीत लिप्झिग येथे ही पद्धत सुरू केली. दिग्दर्शन, प्रकल्प, प्रायोगिक की स्वयंशोधन? त्याचं अगदी बरोबर उत्तर आहे प्रायोगिक या पद्धतीमध्ये. प्रायोगिक उत्तर बरोबर आहे. प्रायोगिक पद्धतीमध्ये वापर मानसशास्त्रात झालेला असून मानसशास्त्रात विंट यांनी जर्मनीत लिप्झिग येथे ही पद्धत सुरू केली. विंट हा याचा जनक आहे. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. यापुढील प्रश्न आपण MCQ पार्ट 2 मध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत पाठवा. थँक्यू.